Hello students. In the last two previous lectures, we have started our sixth chapter, that is totally theoretical. Okay, that is the e-commerce and e-governance. So in that two lectures, we have seen the definitions of e-commerce. After that one, we have seen the advantages, disadvantages of e-commerce. What is mean by e-commerce, and what is how it is used for the business purpose. And then next we have seen the different types of the e-commerce, such as business to business, business to consumers, consumers to consumers, and consumers to business. So these are the types of the e-commerce. And after that, when we have seen the trade cycles, that means how the particular task is executed when we are going to use the e-commerce. Okay, we have seen the different phases of the e-commerce. So in today's lecture, we will see the next points from the chapter. These are modes of a payment, forms of a e-commerce, and e-commerce technology. So let's start it. Okay, so our first point is a modes of a पेमेंट. सो देर आर अ डिफरंट टाईप्स ऑफ मोड. आता सपोज आपण जेव्हा ई कॉमर्स यूज करतो तेव्हा एखादी कुठलीही वस्तू आपल्याकडून घेतली जाते, किंवा ई कॉमर्समध्ये आपण कोणतंही ट्रान्झॅक्शन जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा त्यामध्ये पेमेंट जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ते पेमेंट आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. सो याच्यामध्ये पेमेंट्स दिलेले आहेत, आपण वन बाय वन बघूया. सो फर्स्ट मोड इज अ क्रेडिट कार्ड्स. Credit cards are the most common way for the customer to pay online. Merchants can reach out to international market with the credit cards by integrating a payment gateway into their businesses. सो आता याच्यामध्ये क्रेडिट कार्ड आपण ऑब्वियसली आता आपण आपल्या नॉर्मल जर आपल्याला काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील तर आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड्स वगैरे, ATM कार्ड्स जे आपण आपले असतात ते आपण यूज करतो. सो जेव्हा ऑनलाईन पेमेंट करायची वेळ येते तेव्हा हे जे कार्ड्स आहेत हे खूप योग्य रीतीने किंवा खूप इझिली यूज केले जातात. आणि सपोज जे काही मर्चंट्स असतील, इंटरनॅशनल मार्केटिंगची जेव्हा वेळ येते तेव्हासुद्धा ते पेमेंट करण्यासाठी वगैरे क्रेडिट कार्ड्स हे खूप यूजफुल आहेत. त्यानंतर सेकंड मोड आहे मोबाईल पेमेंट्स. Mobile payments offer a quick solution for the customer to purchase on an e-commerce website. आता आपण सपोज क्रेडिट कार्ड्स वगैरे, क्रेडिट कार्डने सुद्धा आपण एखाद्या पर्टिक्युलर त्या वेबसाईटवरती जाऊन ते पेमेंट आपण करू शकतो. पण त्या ऐवजी काही आता आपण बरेचसे जे ऑनलाईन पेमेंटसाठी ऑप्शन्स यूज करतो, गुगल पे असेल, फोनपे असतील, किंवा भीम UPI वगैरे असेल, तर असे बरेचसे अजून ॲप्स आहेत किंवा सॉफ्टवेअर्स आहेत की जे यूज करून आपण ऑनलाईन पेमेंट जे आहे ते खूप इझिली आणि क्विकली करू शकतो. सो मोबाईल पेमेंट्स आर commonly used on a donation portal, browser games, and social media networks such as dating sites, where the customer can pay by scanning the barcode on the app on the mobile. Examples are like Bhim UPI payment, Paytm, Google Pay, PayPal, etc. सो असे बरेचसे ॲप आहेत की त्याच्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला सपोज एखाद्या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं असेल, मग ते त्याच्यामध्ये पर्टिक्युलर त्यांचा बारकोड असतो, तो बारकोडसुद्धा स्कॅन आपण करू शकतो. अदरवाईज बँक टू बँक ट्रान्सफर करायचं असेल किंवा आपल्याला आपल्या अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला, ऑब्वियसली आपला अकाउंट फोनमध्ये ते सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरला आपला मोबाईल नंबर प्लस बँक अकाउंट हे सगळं त्या जेव्हा ते आपण इन्स्टॉल करतो आणि जेव्हा यूज करायला घेतो तेव्हा ऑब्वियसली आपली जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती त्या ॲपमध्ये स्टोअर केली जाते, त्यांच्या डेटाबेसला स्टोअर केली जाते. आणि त्यानंतर सपोज तुम्हाला बँक ट्रान्सफर कोणाच्या तरी अकाउंटमध्ये पैसे वगैरे ट्रान्सफर करायचे असतील, किंवा एखाद्या कुठलेही असेल काहीतरी तुम्ही शॉपिंग केला आहे, किंवा मोबाईल रिचार्ज असतील, किंवा डिश TV रिचार्ज असेल, त्याचबरोबर गॅस सिलेंडरचं असेल, किंवा पाणी, इलेक्ट्रिसिटी बिल, हे अशा बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये प्रोव्हाइड केले जातात. आणि विथ दी यूज ऑफ दॅट पर्टिक्युलर मोबाईल ॲप यू कॅन पे एनी टाईप ऑफ अ पेमेंट. सो तुम्ही कुठलंही पेमेंट असेल तर ते यूज करून तुम्ही ते पेमेंट इझिली करू शकता. देन नेक्स्ट इज अ बँक ट्रान्सफर.
Bank transfer is used when money is sent from one bank account to another. Transferring money from bank account is usually fast and safer than withdrawing and paying in a cash because every transaction will be authenticated by checking customers' banking credential, for example, NEFT, IMPC, एक्सेट्रा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बँक ट्रान्सफर, जेव्हा सपोज तुम्हाला एखाद्या बँकमधून दुसऱ्या बँकमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ऑब्वियसली आपण चेक वगैरे पण यूज करतो. पण जर तुम्हाला ते फास्ट ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही हे जे काही बँक ट्रान्सफरमध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत, नेफ्ट किंवा IMPC वगैरे, ह्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत ह्या तुम्ही यूज करू शकता. आणि ह्याच्यामध्ये खूप आपण म्हणू शकतो की ती सिक्युअर पद्धत आहे. का? कारण त्याच्यामध्ये जी काही क्रॉस चेकिंग असते किंवा ॲथॉन्टिसिटी वगैरे जी काही आपण म्हणतो, पर्टिक्युलर ॲथॉन्टिकेटेड पर्सनलाच ते त्या योग्य पद्धतीनं ते पैसे वगैरे ट्रान्सफर झाले पाहिजेत. तर ते अशा हे जे काही सर्व्हिसेस आहेत तर ह्या सर्व्हिसेस यूज करून आपण क्विकली, सिक्युअरली आणि फास्टली बँक ट्रान्सफरिंग जे काही आहे ते करू शकतो. आता त्यानंतर नेक्स्ट जे आहे पेमेंट मोड, दॅट इज दी ई-वॉलेट. ई-वॉलेट इज अ टाईप ऑफ इलेक्ट्रॉनिक कार्ड which is used for transactions made online through a computer or a smartphone. E-wallet is a type of a prepaid account in which a user can store money for any future online transaction, and e-wallet is protected with the password. Examples are State Bank Buddy, Paytm Wallet, etc. आता आपण पेटीएम वगैरे बघतो किंवा तुमचे फोनपेचे वगैरे त्याच्यामध्ये वॉलेट असा एक ऑप्शन असतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे मिळालेले रिवॉर्ड्स असतील ते रिवॉर्ड्ससुद्धा त्यामध्ये स्टोअर केले जातात. त्याचबरोबर सपोज तुम्हाला काही एक्स्ट्रा मनी त्याच्यामध्ये किंवा एक्स्ट्रा काही अमाऊंट तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायची असेल आणि तुम्हाला असं वाटलं की सपोज मला फ्युचरमध्ये काहीतरी ट्रान्झॅक्शन्स माझे झाले ऑनलाईन, तर त्याच्यामध्ये मला त्या वॉलेटमधून ते पैसे आपण काढून घेऊ शकतो इन द सेन्स ऑनलाईन तुम्ही ते ट्रान्सफर करू शकता. सो ई-वॉलेटसुद्धा हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि मग ते ऑब्वियसली ई-वॉलेट स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक वॉलेट, दॅट इज दी पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनिक कार्ड इज यूज. मग इलेक्ट्रॉनिक आहे म्हणजे नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस हे यूज करावे लागतात. मग इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये ते तुमचा स्मार्टफोन असेल, लॅपटॉप असतील किंवा कम्प्युटर असेल, तर ते पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस यूज करून तुम्ही त्या ॲप थ्रू तुमच्या वॉलेटमधले जे काही इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक, ओके, सो जे काही तुमचे पर्टिक्युलर अमाऊंट असेल किंवा काही तुमच्या अकाउंटमध्ये जे काही मनी असतील ते तुम्ही ट्रान्सफर करू शकता. मग आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स यांनी दिलेले आहेत. स्टेट बँक बडी, जे की बँकेकडून प्रोव्हाइड केलं गेलेलं ॲप आहे, आणि पेटीएम वॉलेट. आता पेटीएम किंवा फोनपे वगैरे असेल, हे आता बऱ्यापैकी आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ह्याचा यूज कळालेला आहेच. ओके, सो दीज आर दी मोड्स ऑफ दी पेमेंट इन दी ई-कॉमर्स. देन नेक्स्ट पॉईंट इज अ फॉर्म ऑफ ई-कॉमर्स. सम कॉमन फॉर्म्स ऑफ ई-कॉमर्स आर ॲज फॉलोज. आता ह्याच्यामध्ये काही फॉर्म्स आहेत ई-कॉमर्सचे, ते कोणते? तर एम-कॉमर्स, दॅट इज दी मोबाईल कॉमर्स, अँड सेकंड वन इज अ सोशल कॉमर्स. ओके, सो आपण हे वन बाय वन बघूया फॉर्म्स. So first form of e-commerce is a m-commerce, that is the mobile commerce. M-commerce is the buying and selling of goods and services through wireless handheld devices such as a smartphone and tablets. आता याच्यामध्ये m-commerce म्हणजे ऑब्वियसली मोबाईल कॉमर्स त्यांनी दिलेलंच आहे. म्हणजेच काय की तुम्ही जे आपण स्मार्टफोन्स असतील किंवा टॅबलेट्स जे आपण इझिली हँडल करू शकतो ते वायरलेस डिव्हायसेस, तर हे जे डिव्हायसेस आहेत ह्या डिव्हायसेस थ्रू कुठलीही सर्व्हिस किंवा गुड्स बाय करणे किंवा सेल करणे, हे म्हणजेच काय आहे एम-कॉमर्स. ॲज अ फॉर्म ऑफ ई-कॉमर्स, M-commerce enables the user to access the online shopping platform without needing to use a desktop computer. आता ऑब्वियसली एखादा डेस्कटॉप कम्प्युटर यूज करण्याऐवजी तुम्ही काय करू शकता, M-commerce किंवा हे जे काही डिव्हायसेस आपण म्हणतोय, मोबाईल असेल किंवा टॅबलेट्स असतील,
तर हे यूज करून आपण इझिली जे काही ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा ऑनलाईन शॉपिंग वगैरे जे असतील ते आपण इझिली परफॉर्म करू शकतो. सम ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ एम कॉमर्स आर मोबाईल बँकिंग, तिकीट बुकिंग, ई बिल पेमेंट, ऑनलाईन ऑक्शन, स्टॉक मार्केट ट्रेडिंग. आता याच्यामध्ये एम कॉमर्सचे एक्झाम्पल्स काय दिलेत? मोबाईल बँकिंग, आपण जे काही मोबाईल बँकिंग करतो, सो इट इज द एक्झाम्पल ऑफ ई कॉमर्स. त्यानंतर तिकीट बुकिंग, ट्रेनचं तिकीट असेल, फ्लाईट बुकिंग असेल, किंवा आपण एखादा मूवी वगैरे बघायला जातो तर तिथंसुद्धा आपण तिकीट बुकिंग हे ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. ई बिल पेमेंट्स, तुम्हाला वेगवेगळे काही पेमेंट्स तुम्ही करू शकता. त्याचनंतर ऑप्शन्स असतात वेगवेगळे, ते सुद्धा काही मोबाईल थ्रू परफॉर्म केले जातात. आणि स्टॉक मार्केट ट्रेडिंग, सो जे काही स्टॉक मार्केटमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या जातात तर त्यासुद्धा एम कॉमर्स थ्रू करू शकतो आपण. सो दिस इज दी फॉर्म ऑफ ई कॉमर्स, that is the mobile commerce. Then next is a social commerce. Social commerce is a form of electronic commerce that involves social media, online media that supports the social interaction. आता सोशल कॉमर्समध्ये काय येणार आहे की तुमचे जे काही सोशल मीडियाज असतील, फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सॲप असेल, किंवा ऑनलाईन मीडिया. आता बऱ्याच वेळेला आपण ऑनलाईनमध्येच ऑनलाईन थ्रूसुद्धा वेगवेगळ्या चॅनल्सच्या न्यूज असतील किंवा त्यांचं जे काही एंटरटेनिंग पर्पज असेल किंवा न्यूज वगैरे असतील तर त्यांच्या हे सगळं हे सोशल इंटरॅक्शनसाठी यूज केलं जातं. मग हे जे काही आपण यूज करतो विथ दी यूज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ॲप्स विच आर यूज फॉर दी सोशल इंटरॅक्शन. सो दिस इज दी सोशल कॉमर्स. It enables shoppers to get advice from a trusted individuals, find goods and services and then purchase them. आता याच्यामध्ये शॉपर्सना जे काही शॉपिंग करणारे आहेत तर पर्टिक्युलर ज्यांच्याकडून ते करणार तर ते त्यांच्यावरती आपण ट्रस्ट ठेवू शकतो आणि आपल्याला ज्या काही गुड्स आणि सर्व्हिसेस आपल्याला ज्या काही पाहिजे असतील ते आपण परचेस करू शकतो. द सोशल नेटवर्क्स दॅट स्प्रेड दिस ॲडवाईस हॅव बीन फाउंड टू इन्क्रीज द कस्टमर्स ट्रस्ट इन वन रिटेलर ओव्हर अनादर. सोशल कॉमर्स इज द यूज ऑफ अ नेटवर्किंग वेबसाईट सच ॲज अ फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर ॲज अ व्हेइकल्स टू प्रमोट अँड सेल्स दी प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फेसबुक असेल किंवा आपले OLX क्विकर वगैरे ह्या अशा बऱ्याचशा काही वेबसाईट्स आहेत की त्याच्यामध्ये ॲड्स असतात. व्हेइकल्स असतील किंवा एखादं रूम वगैरे रेंटवरती द्यायचं असेल, फ्लॅट वगैरे विकायचं असेल तर त्याच्या ॲड्स आपण त्याच्यावरती बघतो आणि त्याच्या थ्रू आपले जे काही ते कस्टमर टू कस्टमर असेल किंवा कस्टमर टू पर्टिक्युलर बिझनेसमॅन असेल तर त्यांच्यामध्ये ते कम्युनिकेशन केलं जातं आणि ती गुड आणि जे काही सर्व्हिसेस असतील त्या प्रोव्हाइड केल्या जातात किंवा ॲक्सेस केल्या जातात. द सक्सेस ऑफ अ सोशल कॉमर्स कॅम्पेन इज मेजर्ड बाय द डिग्री टू विच कस्टमर इंटरॅक्ट विथ द कंपनीज मार्केटिंग थ्रू द ट्वीट्स, लाईक्स अँड शेअर्स. मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा ज्या काही ॲड्स वगैरे दिल्या जातात सोशल मीडियावरती मग त्याच्यावरून सुद्धा काही लाईक्स असतील, शेअर्स असतील तर ह्याच्यावरून सुद्धा एक पर्टिक्युलर रेटिंग ठरवलं जातं त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचं किंवा सर्व्हिसेसचं आणि ह्याच्या थ्रूच ते जे काही सक्सेस असेल त्या पर्टिक्युलर कंपनीचा तो मेजर केला जातो. Okay, so these two forms are of the e-commerce. The first one is a mobile commerce and another is a social commerce. आता याच्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असतील किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी हे हा जो पार्ट आहे हा विचारला जाऊ शकतो किंवा ह्याच्या आधी आपण जो पॉईंट बघितला आहे तो सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहे. देन next point is e-commerce technology. Electronic commerce
draws on the technologies such as mobile commerce, electronic fund transfer, supply chain management, internet marketing, online transaction processing, electronic data interchange, inventory management system, and automated data collection system. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉमर्समध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, ज्या की हे जे काही आपण आता फॉर्म्स वगैरे बघितले, मोबाईल कॉमर्स असेल किंवा फंड ट्रान्सफर असतील किंवा एखादी सर्व्हिस वगैरे सप्लाय करायची असेल, मग त्यांचं जे काही मॅनेजमेंट आहे किंवा इंटरनेटवरती जे काही मार्केटिंग केलं जातं किंवा जे ट्रान्झॅक्शन आहेत, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आपण करतो, तर त्याची जी काही प्रोसेसिंग असेल किंवा तो जो डेटा आहे, इलेक्ट्रॉनिक डेटा कशा पद्धतीनं इंटरचेंज केला जातो तो आणि त्याच्यासाठी ज्या काही सिस्टीम्स यूज केल्या जातात, त्या सगळ्या सिस्टीम्स ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजवरती परफॉर्म केल्या जातात. सो तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये एक ई कॉमर्स टेक्नॉलॉजी दिलेली आहे, दॅट इज दी EDI, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. So let's see this point, electronic data interchange. EDI is the electronic data interchange of a business information using standardized format. आता याच्यामध्ये EDI म्हणजेच काय की बिझनेस इन्फॉर्मेशन आहे ती ट्रान्सफर करायची किंवा इंटरचेंज करायची एखाद ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये. सो दिस इज दी EDI, a process which allows one company to send the information to another company electronically rather than on a paper. आता आधीच्या काळी कसं केलं जायचं की एखाद्या कंपनीला सपोज इन्फॉर्मेशन हवी असेल दुसऱ्या कंपनीकडून, तर त्यांच्याकडून त्याचे डॉक्युमेंट्स पेपरवरती किंवा इन द फॉर्म ऑफ पेपर, तर त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स असतील त्याची एक पर्टिक्युलर फाईल बनवून ती सेंड केली जायची आधी. मग आताच्या याच्यामध्ये काय केलं जातं की जी काही इन्फॉर्मेशन असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतील तर ते आधी थ्रू द ईमेल वगैरे सेंड केले जातात. सो ही जी काही प्रोसेस आहे ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. बिझनेस एंटिटीज कंडक्टिंग बिझनेस इलेक्ट्रॉनिकली आर कॉल्ड ट्रेडिंग पार्टनर्स. आता याच्यामध्ये जे काही बिझनेसेसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म केल्या जातात, मग त्याच्यामध्ये ऑब्वियसली 2 टाईप्सच्या एंटिटीज असतात, एक तरी प्रोव्हाइड करणारे आणि ॲक्सेस करणार, ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या ॲक्सेस करणारे, तर त्या दोघांना आपण काय म्हणणार आहोत, ट्रेडिंग पार्टनर्स. मेनी बिझनेस डॉक्युमेंट्स कॅन बी एक्सचेंज्ड यूजिंग EDI. 2 most common documents are purchase orders and invoices. It is a computer-to-computer interchange of a strictly formatted documents via telecommunications or physically transport on electronic storage media. आता याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म केले जातात ती ऑब्वियसली इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्येच असले पाहिजेत. मग ते तुमचे जे काही असेल विथ दी ईमेल, थ्रू द ईमेल यू कॅन सेंड दॅट डॉक्युमेंट्स. अदरवाईज फिजिकली सेंड केले जातात, म्हणजेच कसं की तुमचा जो काही डेटा असेल तर तो डेटा एखाद्या मॅग्नेटिक टेपवरती किंवा CDवरती किंवा पेनड्राईव्हवरती वगैरे पहिल्यांदा स्टोअर केला जातो आणि ते जे काही डिव्हाइस असेल ते दुसऱ्या कंपनीला ट्रान्सफर केलं जातं. मग असं जरी ट्रान्सफर असेल पण तो डेटा ॲक्च्युली कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये. सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ EDI. Okay, so these are the points. So this is the technology which is used in the e-commerce, that is the EDI. Okay, so here we have seen these 3 points. So these 3 points are also very important, and this point, electronic data interchange, it can be asked for the 2 marks in the theory paper. Okay, so we will discuss the next points in the next lecture. Thank you.